नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 साठी सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून आलेल्या 8 अर्जापैकी 7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून रोजी छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपकडून 1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 1 व अपक्ष 5 असे 7 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ याच्या नामनिर्देशनपत्र छाननी या कार्यक्रम आज 2 जून 2026 या रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी ते पार पाडलेले आहे. सदर नामनिर्देशनपत्र छाननी कार्यक्रमात एकंदरीत 8 उमेदवारांनी एकंदरीत 13 अर्ज या ठिकाणी सबमिट केले होत्या. त्याची छाननी दरम्यान संबंधित उमेदवार किंवा त्यांची इतर प्रतिनिधी यांनाही उपस्थित राहण्याची निवडणूक आयोगाकडून मुभा होती. काल नामनिर्देशनपत्र सादर झाल्यानंतर एखादा नामनिर्देशनपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांना तो त्रुटी नमूद करून आणि आज छाननीचे कार्यक्रम आहे ते नमूद करून त्यांना नोटिसा त्यावेळेसच बजावला गेलेला आहे त्यांच्या हाती. तर आज सकाळीपासून जेव्हा हे तपासणीचे आणि याचे काम जेव्हा सुरू होता त्यावेळेस सगळे आयदर प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार ते या ठिकाणी उपस्थित होते किंवा त्यांच्यातर्फे वकील या ठिकाणी उपस्थित होते. ह्याच्यामध्ये 8 उमेदवारांपैकी 7 उमेदवार यांचे अर्ज एकंदरीत 7 उमेदवार 8 पैकी 7 उमेदवारांचे अर्ज ते वैध ठरलेलं आहे. ते वैध ठरलेल्या उमेदवारांच्या नाव आम्ही एकदा वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये श्री अभयसिंग खाशेराव जगतापजी यांचं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांची वैध ठरवण्यात आलेलं आहे त्यांची उमेदवारी. त्याच्यानंतर श्री धैर्यशील ज्ञानदेव कदमजी यांच्या भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे अर्ज जे आहे वैध झाले. या व्यतिरिक्त अजून 5 उमेदवारांचे अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे अर्ज वैध झालेला आहे. त्यांचे नाव ह्याप्रमाणे आहे. श्री किशोर हनुमंत धुमाड अपक्ष उमेदवार यांचे अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहे. श्री तानाजी भगवान पाटील यांचे अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरवण्यात आलेला आहे. श्री पाटील प्रताप धोंडीराम यांचे अर्ज देखील अपक्ष उमेदवार म्हणून वैध ठरवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर श्री पाटील मयूर बाबासो यांच्या देखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे. आणि शेवटी श्री मेंढे संजय नायकू यांच्याही अपक्ष उमेदवारवरून त्यांची जी उमेदवारीची जे पत्र आहे अर्ज आहे त्याला वैध ठरवण्यात आलेला आहे. सदर प्रकरणीमध्ये फक्त एकच अर्ज त्यांचे नाव आहे श्री श्रीमा सुनील पोद्दार यांनी 2 अर्ज दाखल केला होता वेगवेगळ्या काल. आणि त्या दोन्ही अर्ज ते वेगवेगळ्या कारणास्तव त्यांना अवैध अशा घोषित करण्यात आलेल्या आहे. तरी सदर अर्ज अवैध करत असताना काल अर्ज सादर करत असताना त्यांची सगळे त्रुटीची माहिती त्यांना लेखी स्वरूपात दिला गेलेला होता. आणि आज छाननीचे कार्यक्रम आहे त्याचीही माहिती त्यांना लेखी स्वरूपात त्यांच्या हातातच तो माहिती सहीशिक्केने ते नोटीस पण बजावला गेला होता. तरी देखील आज संबंधित जे उमेदवार आहे श्री सीमा सुनील पोद्दार त्यांनी स्वतः किंवा त्यांची कोणतेही प्रतिनिधी आजच्या पूर्ण छाननी कार्यक्रमामध्ये स्वतःही नाही आणि त्यांची प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहिलेला नाही आहे. म्हणून त्यांची उपस्थिती पण राहिली नाही आणि उपस्थित राहून त्यांचे जे अर्जामध्ये जे त्रुट्या होत्या जे अपूर्णता होत्या ते त्रुट्या किंवा अपूर्णताची देखील त्यांनी पूर्तता करू शकले नाही. तर त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे नियमाप्रमाणे RPA ॲक्टप्रमाणे आणि जे RO हँडबुक याच्यामध्ये दर्शवलेल्या नियमाप्रमाणे त्यांची जे उमेदवारी अर्ज आहे त्यांना अर्ज अवैध ठरविण्यात आलेला आहे. आणि एकंदरीत जर पाहिले तरी 8 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांचे अर्ज ते वैध ठरविण्यात आलेला आहे आणि फक्त एकच उमेदवाराचे अर्ज ते अवैध ठरविण्यात आलेला आहे. आमच्या पुढे उद्यापासून अर्ज माघारी घेण्याची जी संधी आहे ते उद्यापासून त्याची हे डेट सुरू होत आहेत. आणि 4 तारखेला आज 2 तारीख आहे 4 तारखेला दुपारी 3 वाजतापर्यंत सदर जे वैध ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कुणी जर अर्ज माघारी घेण्याची त्यांची इच्छा असेल तरी 4 तारखेला दुपारी 3 वाजतापर्यंत ते संबंधित कार्यालयाकडून जे RO कार्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या इकडे येऊन त्यांचे अर्ज माघारी घेऊ शकतात.